31 श्री भगवानुवाच कर्मणा दैवनेत्रेण जन्तुर्देहोपपत्यये स्त्रिया प्रविष्ट उदरं पुंसोरेतः कणाश्रयः 84 लक्ष योनीतून पाप सगळं भोगून संपल्यानंतर मनुष्य योनी जन्माला येतो. आता मनुष्य जन्माला कसा येतो, आईच्या उदरामध्ये त्याची कशी कशी वाढ होते, याचं वर्णन आता या अध्यायात केलेलं आहे. श्री भगवान म्हणजे कपिलाचार्य म्हणतात, मनुष्य शरीरात जन्म घेण्यासाठी भगवंताच्या प्रेरणेनं पूर्वकर्मानुसार पुरुषाच्या वीर्यकणातून स्त्रीच्या उदरामध्ये प्रवेश करतो. एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून तो एकरूप बनतो. 5 रात्रीमध्ये बुडबुडा एवढा होतो. 10 दिवसात बोरा एवढा होतो. त्यानंतर मांसपेशी अंडज प्राण्यामधील अंड्याच्या रूपामध्ये त्याचे रूपांतर होते. 1 महिन्यामध्ये त्याला डोकं उत्पन्न होतं. 2 महिन्यामध्ये हातपाय इत्यादी अवयव तयार होतात. 3 महिन्यामध्ये नखे, रोम, हाडे, चामडे, उत्सर्जक इंद्रिये, अन्नछिद्र उत्पन्न होतात. 4 महिन्यामध्ये त्याला मांसादी 7 धातू निर्माण होतात. 5व्या महिन्यामध्ये तहानभूक लागू लागते. 6व्या महिन्यामध्ये पापुद्र्याने लपेटला जाऊन तो उजव्या कुशीमध्ये फिरू लागतो. आणि मग मातेनं खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादीपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट होऊ लागतात. आणि मग कृमी कीटकाचे उत्पत्तीस्थान असलेल्या मलमूत्राच्या खड्ड्यात तो पडून राहतो. तेव्हा तो अत्यंत कोमल असतो, म्हणून तिथे भूक लागलेले किडे त्याच्या अंगप्रत्यंगाला टोचे मारू लागतात. त्याला क्लेश होतात. क्षणोक्षणी तो मूर्छित होतो. मातेनं खाल्लेलं कडवट, तिखट, गरम, खारट, कोरडं, आंबट या सगळ्या पदार्थाच्या स्पर्शाने त्याच्या शरीराला पीडा होते. म्हणून मग आई किंवा सासू सांगते, तुला दिवस गेलेत, आंबट तिखट काही खाऊ नकोस. आईला कळतं ते. त्यानंतर तो जीव मातेच्या गर्भाशयामध्ये पापुद्र्याने झाकलेला आणि आतड्याने वेढलेला असतो. त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ मात्र गोलाकार झालेली असते. पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या पक्षाप्रमाणे तो पराधीन आणि अवयवाची हालचाल करायला असमर्थ असतो. नंतर अदृष्ट म्हणजे मागच्या जन्मीचं कर्म, अदृष्टामुळं त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते आणि आपल्या शेकडो जन्मातील कर्म त्याला आठवतात. बेचैन होतो. श्वास कोंडलेल्या अवस्थेमध्ये त्याला शांतता मिळणार कशी? 7वा महिना सुरू झाल्यावर त्याच्यामध्ये ज्ञानशक्तीचा उगम होतो. आणि मग प्रसूतीवाईच्या हालचालीमुळे पोटामध्ये उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किड्याप्रमाणे तो हालचाल करतो. एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. 7 धातूपासून त्याचं शरीर बनलेलं असतं. आणि मग तो याचना करून देवाला हात जोडतो की देवा, मला यातून बाहेर काढा, मी तुम्हाला विसरणार नाही. तो जंतू म्हणजे गर्भ काय म्हणतो, मी मोठा अधम आहे. भगवंतानी मला जी जी गती दाखवली ती योग्यच आहे. मी शरण आलो आहे. देवा, मला या नरकवासातून बाहेर काढा. पुण्यपापरूप कर्मांनी आच्छादित राहिल्या कारणाने तो बद्ध झाल्यासारखा वाटतो. तो पुन्हा पुन्हा भगवंताला नमस्कार करतो की देवा, मला या नरकातून तुम्ही बाहेर काढा.
मी तुम्हाला विसरणार नाही. तो दिवस मोजत असतो. देहातील जठराग्नीने त्याचं शरीर पोळत असतं. बाहेर पडण्याची इच्छा करणारा हा महिने मोजत असतो आणि विचार करतो की भगवान या नरकवासातून मला केव्हा बाहेर काढणार. गर्भवास हा नरकवास आहे. बरं आहे आपल्याला त्याची आठवण नाही म्हणून, ठीक आहे. भगवान आपण दयाळू आहात. दीनबंधो, आपण केलेल्या उपकाराने आपण प्रसन्न व्हा. हात जोडण्याखेरीज मी आपल्या उपकाराची परतफेड करू शकत नाही. मी या गर्भाशयामध्ये मोठ्या कष्टाने राहत आहे. मला यातून बाहेर काढा. आणि म्हणून भगवंताचं वारंवार स्मरण करतो. मला बाहेर काढल्यानंतर मी संसारातून उद्धार करून घेईन की ज्यामुळं हे दुःख मला पुन्हा प्राप्त होणार नाही. कपिलाचार्य म्हणतात, अशा प्रकारे तो गर्भ भगवंताची प्रार्थना करतो, स्तुती करतो आणि मग त्याला बाहेर काढण्याकरता प्रसूतीचे वायू सुटतात असं म्हटलंय. आणि ती वायू त्याला बाहेर ढकलतात आणि खाली डोकं करून तो मोठ्या कष्टाने बाहेर येतो. श्वासाची गती थांबते आणि आईच्या उदरातून बाहेर आल्यावर पूर्वस्मृती नष्ट होते. मातेचं रक्त आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्ठेतील किड्याप्रमाणे तडफडते आणि जन्माला आल्यावर गर्भावस्थेतलं सगळं ज्ञान नष्ट होतं आणि म्हणून ते बालक रडायला लागतं. पण लोकांना कळत नाही का रडतोय ते. त्या अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टीला तोंड देण्याचं सामर्थ्य सुद्धा त्याच्यामध्ये नसतं. आणि मग त्याला पिसवा, ढेकूण, कीटक हे चावतात. शरीराला खाज सुटते. फार कष्ट होतात. त्वचा अतिशय कोमल असते. त्याला कीटक चावतात. त्यावेळी त्याला फार दुःख होतं. पण तो दुसरं काहीही करू शकत नाही. मग हळूहळू तो मोठा होतो. 5 वर्षाचा झाल्यावर कुमार अवस्था प्राप्त होते. नंतर पौगंडावस्था प्राप्त होते आणि मग तो युवा अवस्थेमध्ये पोचतो. मग त्याला इच्छित भोग नाही मिळाले तर तो रागावतो, शोकाकुल होतो. तो अज्ञानी जीव मग मी आणि माझं असा अभिमान धरू लागतो. कालांतराने त्याला वृद्धावस्था प्राप्त होते. अनेक प्रकारचे कष्ट त्याला भोगावे लागतात. सुखाकरता तो निरनिराळी कर्म करत राहतो, पण त्यातून त्याला दुःखच प्राप्त होते. पुन्हा तो तीच ती पाप पुन्हा पुन्हा करतो आणि पुन्हा नरकामध्ये जातो. पुन्हा सगळी कर्म संपल्यावर तो पुन्हा जन्माला येतो. असं जन्ममरणाचं चक्र सतत चालू राहतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे. शंकराचार्यांचं चरपट पंजरी नावाचं स्तोत्र आहे, त्यात म्हटले ते पुन्हा पुन्हा तेच. म्हणून माणसानी मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर सत्य, पवित्रता, दया, वाणीचा संयम, बुद्धी, धनसंपत्ती, लज्जा, यश, क्षमा, इंद्रियाचा संयम याचा विचार करावा. नाहीतर हे सगळे सद्गुण नष्ट झाले की पुन्हा नरकात जावं लागतं. या जीवाला जन्माला आल्यावर स्त्रिया आणि स्त्रियांच्या संगतीमध्ये
मोह आणि बंधन प्राप्त होतं. हो, इतकंच काय, माणसाचं जाऊ द्या, ब्रह्मदेवाला सुद्धा आपली कन्या सरस्वती हिचं सौंदर्य पाहून मोह झाला. तेव्हा ब्रह्मदेवानी मग जी सृष्टी निर्माण केली, मरीची, कश्यप या ऋषींना पहिल्यांदा निर्माण केलं, ते मात्र तपश्चर्या करून यातून मुक्त झाले. अशा प्रकारे मनुष्य पुन्हा जन्माला आल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो. स्त्रीरूपिणी मायेच्या वेढ्यामध्ये तो सापडतो, आसक्त होतो आणि धन, पुत्र, ग्रह हे माझं 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 समजतो. तेच ते पुन्हा करतो चुका आणि पुन्हा पुन्हा जन्माला जातो. असं हे जन्म आणि मरणाचं चक्र हे कायम राहतं. यातून जर मुक्त व्हायचं असेल तर मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, त्यामध्ये परमेश्वराची भक्ती करून मुक्त व्हावं. नाहीतर पुन्हा पुन्हा ती आहेच आहे. कपिलाचार्य म्हणतात, हे माते, पुरुष घरातच राहून सकाम भावाने गृहस्थ धर्माचं पालन करतो, अर्थकाम याचा उपभोग घेतो, पुन्हा पुन्हा तेच करत राहतो आणि पुन्हा पुन्हा तो जन्माला येतो. पुण्य केलेलं आहे ते पुण्य भोगायला स्वर्गात जातो आणि पुण्य संपलं की पुन्हा खाली येतो. पुण्यामुळे स्वर्गाचे भोग प्राप्त होतात आणि पापामुळे नरकातले भोग प्राप्त होतात. गीतेने म्हटले की तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. पुण्य संपल्यावर मर्त्यलोकामध्ये जन्माला येतो. आणि हे जे सकाम लोक आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, त्यात मोक्षाचा कोणी विचार करत नाही. म्हणून मेल्यानंतर माणसं दोन मार्गाने जातात. सूर्य मार्गाने जातात, त्याला अर्ची मार्ग किंवा देवयान मार्ग म्हणतात. तिथून ते हिरण्यगर्भाची म्हणजे सूर्याची उपासना करतात आणि ब्रह्मदेवाच्या प्रलयापर्यंत ब्रह्मलोकामध्ये राहतात. हा जो मार्ग आहे अर्ची मार्ग, आणि दुसरा आहे धूम्र मार्ग. त्या मार्गाने गेल्यावर मनुष्य अंधारामध्ये पडतो. धूम्र म्हणजे धूर. तेव्हा अशा रीतीनं ऋषीने सांगितलेलं आहे की एका मार्गाने ब्रह्मलोकामध्ये जातो आणि ते संपल्यावर पुन्हा जन्माला येतो. दुसऱ्या मार्गाने नरकामध्ये जातो, तिथलाही भोगून तो पुन्हा परत येतो. तेव्हा म्हणून मनुष्य जन्मामध्ये माणसानी धर्म, अर्थ, काम यामध्ये आसक्त होऊ नये. भगवंताचं स्मरण करावं, भगवंताच्या कथा ऐकाव्यात. नाहीतर माणसामध्ये आणि जनावरांमध्ये काय फरक आहे? आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. आहार, निद्रा, भय, मैथुन जनावरांमध्ये माणसामध्ये सारखंच आहे. माणसाला धर्म आहे, धर्मो हि तेषाम अधिको विशेषः. आणि ज्याला धर्म नाही तो पशु आहे. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताचं कथामृत प्राशन करावं. ते कथामृत सोडून जो निंदनीय विषय वार्ताच ऐकतो तो दुर्दैवी आहे. म्हणून गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंत सर्व संस्कार करणारे हे लोक दक्षिण दिशेला असलेल्या पितृयान किंवा धूम्र मार्गाने पितरांचे ईश्वर असणाऱ्या आर्यमाच्या लोकात जातात. आणि तिथे गेल्यावर पुन्हा आपल्या मुलाच्या वंशातच जन्माला येतात. म्हणून आपल्याकडे म्हणतो आजा मेला आणि नातू झाला, आपल्याकडे म्हणच आहे. तर त्याला आधार सगळा असा आहे धर्मशास्त्राचा
म्हणून हे माते, भगवंताच्या चरणकमलाची उपासना करावी, हे महत्वाचे आहे सगळ्यात. भगवंताचे चरणकमल नेहमी भजन पूजन करण्यायोग्य असते. म्हणून भगवंताचे तू भक्तीनं सर्व भावाने भजन कर, हे या अध्यायाचं सार. हे जर चुकवायचं असेल, पुनरपि जननम पुनरपि मरणम, तर देवाची भक्ती करा, देवाचं भजन करा. यदास्य चित्तमर्थेषु समेष्वेन्द्रियवृत्तिभिः न विगृह्णाति वैषम्यम प्रियम अप्रियमित्युत. भगवान वासुदेवाविषयीचा भक्तियोग आणि वैराग्य यांनी ज्ञानाची प्राप्ती करून घे. इंद्रियाच्या वृत्तीमुळं चित्त भगवंताकडे जात नाही, म्हणून ते चित्त सर्वांमध्ये समान असणाऱ्या भगवंताकडे घेऊन साक्षात्कार करून घेतला पाहिजे. भगवान एकच आहे, तो अनेक रूपाने प्रकट होतो. म्हणून हे माते, या संसाराविषयीच्या आसक्तीचा नाश होईल. ते योग साधनेचे एकमात्र फळ आहे. ब्रह्म अनेक नाहीत, ब्रह्म एक आहे. ते ज्ञानस्वरूप आहे, निर्गुण आहे. पण आपल्याला इंद्रियाच्या भ्रमाने सगळीकडे पदार्थामध्ये आहे असं भासतं. म्हणून श्रद्धा, भक्ती आणि वैराग्य आणि निरंतर योगाभ्यास यामुळे चित्त एकाग्र कर आणि अनासक्त हो. मग ब्रह्मरूपामध्ये ईश्वराला पाहू शकशील. हे पूजनीय माते, ब्रह्मसाक्षात्काराचं हे ज्ञान मी तुला सांगितलं आहे. त्याच्याद्वारा प्रकृती आणि पुरुषाच्या यथार्थ स्वरूपाचा बोध करून घे. निर्गुण ब्रह्माची उपासना, ज्ञानयोग आणि माझ्याविषयीचा म्हणजे ईश्वराच्या विषयीचा भक्तियोग, दोन्हीचं फळ एकच आहे, ते म्हणजे भगवंत प्राप्ती. निर्गुण उपासना काय आणि सगुण उपासना काय, दोन्हीचं फळ एकच आहे, परमेश्वर प्राप्ती. म्हणून हे आई, याच्याकरता अनेक प्रकारची कर्म आहेत. यज्ञ, तप, दान, वेदाध्ययन, वेदविचार, मन आणि इंद्रियाचा संयम, कर्माचा त्याग, विविध अंग असलेला योग, भक्तियोग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, आत्मतत्वाचे ज्ञान, वैराग्य, इतकी साधनं आहेत सगळी. परमेश्वराकडे जाण्याची इतकी अनेक साधनं आहेत. या साधन मार्गाने सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारच्या भगवंताला प्राप्त केलं जातं. आमच्या संतांनी सगुण ब्रह्माचा आविष्कार केला. सगळ्याला देव भेटला ना. तुकाराम महाराजाला देव भेटला, सावता म्हणायला देव भेटला, चोखोबारायला देव भेटला, कुठला सगुण भेटला. हे सगळे भक्तिमार्गी सगुण परमेश्वराला प्राप्त करतात. म्हणून तुला मी भक्तियोग सांगितला आणि काळाची गतीही तुला सांगितली. हे देवी, अज्ञानाने कर्म केल्यामुळे अनेक गती प्राप्त होतात आणि त्या गतीत गेल्यानंतर तो आपल्या स्वरूपाला जाणू शकत नाही. मी तुला जे हे ज्ञान सांगितलं, कोणतं? भक्तीचं आणि सांख्य तत्वज्ञान, तत्वाचं. सगळी तत्व संख्येमध्ये मोजून सांगितले म्हणून त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात. आणि दुसरा अर्थ सांख्य म्हणजे ज्ञान. कोणाचं ज्ञान? परमेश्वराचं ज्ञान. कोणतं? सगुण आणि निर्गुण दोन्हीही. सगुण प्राप्त करायचं असेल तर भक्ती केली पाहिजे आणि निर्गुण प्राप्त करायची असेल तर म्हणजे योग्याकडून ज्ञान घेतलं पाहिजे, योग्य मार्गाने गेलं पाहिजे. तुला हा जो मी ज्ञानाचा उपदेश केला आहे
तो दुष्ट, उद्धट, घमेंडखोर, दुराचारी आणि दांभिक म्हणजे ढोंगी या लोकाला सांगू नकोस. शिवाय जे विषयलोलूप आहेत, घरामध्ये आसक्त आहेत, माझे भक्त नाहीत, माझ्या भक्ताचा द्वेष करतात, त्याला सुद्धा हे ज्ञान सांगू नकोस. मग कोणाला सांग? जे अत्यंत श्रद्धाळू आहेत, भक्त, विनयशील म्हणजे नम्र, दुसऱ्याविषयी दोषदृष्टी न ठेवणारे, सर्व प्राण्याशी मैत्री करणारे, गुरुसेवेमध्ये तत्पर असलेले, बाह्य विषयामध्ये अनासक्त, शांतचित्त, मत्सर नसलेले आणि पवित्र चित्त असणारे, मला प्रियतम मानणारे असे असतील त्यांनाच हे ज्ञान सांग. जो माझ्या ठिकाणी चित्त ठेवून य इदं शृणुयाद्दंभ श्रद्धया पुरुषः सकृत् यो वाभिधत्ते मच्चित्तः सहेति पदवींच मे. जो पुरुष माझ्या ठिकाणी चित्त ठेवून श्रद्धापूर्वक एक वेळ काही का होईना हे सगळं ज्ञान ऐकेल किंवा कथन करेल, त्याला माझं परमपद प्राप्त होईल. ही फलश्रुती सांगितलेली आहे. कपिलाचार्यांनी आपल्या आईला ब्रह्मज्ञानही सांगितलं आणि भक्तीही सांगितली, दोन्ही सांगितलं. असा पुत्र ज्या मातेला होतो त्या मातेचं भाग्य. कपिलाचार्यासारखा महान शास्त्रज्ञ अजून जन्माला आलेला नाही. म्हणून 40-50 लाखाची यात्रा कपिल महामुनीची गंगासागरची भरते. गंगासागरची यात्रा ही कपिल महामुनीची. पहिल्यांदा तत्व मोजून सांगितली सृष्टीची, पहिले शास्त्रज्ञ आहेत ते. अजून त्याच्या पलीकडे आपली बुद्धी गेलेली नाही, प्रकृती पुरुषाच्या पलीकडे बुद्धी गेलेली नाही. म्हणजे अध्यात्मातल्या या शास्त्रामधला शेवटचा शब्द, लास्ट वर्ड, कपिल महामुनी. म्हणून भगवंतानी विभूती सांगताना सिद्धानाम कपिलो मुनीही, मी सिद्धामध्ये कपिल महामुनी आहे म्हणून कपिलाचार्याला महामुनी म्हणतात, साधं नाही. देवहूतीला हे तत्वज्ञान सांगितलं. मैत्रेय म्हणतात, एवं निशम्य कपिलस्य वचो जनित्री साकर्दमस्य दयिता किल देवहूतिः विस्रस्तमोहपटलातमभिप्रणम्य तुष्टाव तत्त्वविषयांकितसिद्धिभूमीम्. कपिलाचा उपदेश ऐकून कर्दम ऋषीची पत्नी देवहूती हिचा मोह नष्ट झाला. सांख्य तत्वज्ञानाचे प्रवर्तक असलेल्या कपिल महामुनीला तिने प्रणाम केला आणि कपिलाची स्तुती करू लागली. देवहूतिरुवाच अथाप्यजोऽन्तः सलिलेशयानम् भूतेन्द्रियार्थात्ममयं वपुस्ते गुणप्रवाहं सदशेषबीजं दध्यौ स्वयं यज्जठराब्जजातः. ज्याच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले, जो प्रलयकालीन जलामध्ये शयन करतो, यांनी सगळी तत्व निर्माण केली, जो विश्वाचं बीज आहे, असा माझ्या जठरातून जातः म्हणजे जन्माला आलेला आहे. जठराब्ज जातः, एवढा ब्रह्मांडाला पुरून उरलेला महापुरुष मी माझ्या पोटात कसा धारण केला, केवढं भाग्य आहे माझं. तो सर्व शक्तींनी संपन्न आहे, अनंतमूर्तीमध्ये तो विभक्त आहे, विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करतो आणि प्रलयकाळी वडाच्या झाडावरच्या पानावर बालकाचं रूप धारण करून जो शयन करतो
वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदम मनसा स्मरामी. आपण स्तोत्र म्हणतो ना. वटवृक्षाच्या पानावर शयन करणाऱ्या अशा हे परमेश्वरा, विश्वव्यापी परमेश्वरा, मी गर्भामध्ये तुला कसं काय धारण केलं? विश्वात न मावणारा माझ्या पोटात मावला कसा? ही सुद्धा मायाच आहे. हे विभो, पापी लोकांना शासन करण्याकरता, भक्ताचं कल्याण करण्याकरता आपण स्वेच्छेनं देह धारण करता. आपला कपिल अवतार सुद्धा ज्ञानमार्ग दाखवण्याकरता आहे. भगवान आपलं श्रवण कीर्तन करण्याने, आपल्याला नमस्कार केल्यावर आपलं स्मरण करण्याने सुद्धा चांडाळ देखील पवित्र होतो. मग आपलं दर्शन घेण्याने मनुष्य कृतकृत्य होईल, यात नवल काय? भगवंता, आपलं नाव ज्याच्या जिभेवर आहे तो चांडाळ सुद्धा श्रेष्ठ आहे. मग श्रेष्ठ पुरुषांनी आपल्या नामाचं उच्चारण केलं तर तो किती पवित्र होईल. तप, हवन, तीर्थस्नान, सदाचार पालन, वेदाध्ययन, आपलं नुसतं नामस्मरण केलं तर हे सगळं केल्याचं पुण्य आहे. आपण साक्षात परब्रह्म आहात, परमपुरुष आहात. अंतःकरणामध्ये आपलं चिंतन मी केलं आहे. आपल्यातच वेद समाविष्ट आहेत. साक्षात विष्णुरूप आपण आहात. हे कपिला, मी आपल्याला नमस्कार करते. वंदे विष्णुं कपिलं वेदगर्भं. मैत्रेय म्हणतात, मातेनं अशा प्रकारे स्तुती केल्यावर परमपुरुष भगवान कपिल गंभीरवाणीने म्हणाले, माते, मार्गेणानेन मातस्ते सुसेव्यो नोदितेन मे आस्थितेन परां काष्ठां अचिराद एव रोत्स्यसि. आई, तुला मी हा जो सुलभ मार्ग सांगितला त्याचं तू आचरण केलंस तर परमपदाला जाशील. माझ्या मतावर विश्वास ठेव. ब्रह्मवादी लोकांनी याचे अनुकरण केलेले आहे. याद्वारा तू जन्म मरण रहित स्वरूपाला प्राप्त होशील. जे लोक माझे हे मत मानित नाहीत ते जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात. अशा प्रकारे आत्मज्ञानाचा उपदेश करून कपिल महामुनी ब्रह्मज्ञानी झालेल्या मातेची अनुमती घेऊन निघून गेले. केवढं भाग्य! प्रत्यक्ष परमेश्वर पोटी जन्माला आला आणि ज्ञानाचा उपदेश केला. आता मुलगा निघून गेल्याचं दुःख तिला झालं नाही. का? सुखदुःखाच्या पलीकडे गेली होती ती. तेव्हा देवहूतीने सुद्धा पुत्राने उपदेश केल्याप्रमाणे योगाभ्यास करायला सुरुवात केली आणि समाधी लागू लागली तिला. तेव्हा स्त्रीला ज्ञानाचा अधिकार नाही म्हणणाऱ्या मूर्खांनी वाचवं हे एकदा. सर्वांना अधिकार आहे. संतांनी आमच्या सांगितले ना, सकळाशी आहे येथे अधिकार. इथे जात नाही, धर्म नाही, काही नाही, सर्वांना मोक्ष मार्गाचा अधिकार आहे. आता प्रत्यक्ष भगवंतांनी आईला उपदेश केलाय. हो, ज्ञानोबारायांच्या कीर्तनामध्ये मुक्ताबाई टाळ घेऊन उभी होती, जनाबाई टाळ घेऊन उभी होती. आणि आत्ता आमची वारकरी बायकाला टाळ द्यायला तयार नाहीत. अरे कुठला काढलाय धर्म? जनाबाई ज्ञानोबारायण म्हणते, नामदेवाचं कीर्तन चालू आहे, ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभी आहे, जनाबाई टाळ घेऊन उभे आहे. जनाबाई म्हणते, ज्ञानोबा बोला अभंग. कीर्तनामध्ये अभंग म्हणा.
असं ज्ञानोबा रायाला जनाबाई विनंती करते. तसं कपिलाची आई देवहूती हिनं सुद्धा समाधी अवस्थेपर्यंत योग साधना केली. त्रिकाल स्नान करून कुरळ्या केसाचे भरकट जटेमध्ये रूपांतर झालं. वल्कलानी शरीर झाकलं. उग्र तपश्चर्या केल्यामुळे हाडाचा सापळा झाला. गृहस्थाश्रमातल्या सगळ्या सुखाचा त्याग केला. अहो, राजकन्या होती ती. लहानपणी गच्चीवर चेंडू खेळत होती आणि विश्वावसू गंधर्व वरून चालला होता. तिला बघून इतका बघायला लागला तिच्या सौंदर्याकडे की विमानातनं खाली पडला. अशी ही राजकन्या. ती विमान जे निर्माण केलं होतं कर्दमानी, त्यामध्ये दुधाच्या फेसासारख्या स्वच्छ कोमल शय्या, हस्तिदंती पलंग, सुवर्ण पात्र, सोन्याचं सिंहासन, अतिकोमल गाद्या, स्वच्छ स्फटिकमणी, पाचू लावलेल्या भिंती, रत्नजळीत मूर्ती, मणिमय दिवे, भ्रमरांचा गुंजारव, हे सगळं सोडून दिलं. महाराणीचं वैभव एका क्षणात सोडून दिलं. हे वैभव मिळण्याकरता इंद्रपत्न्या सुद्धा इच्छुक असतात, पण ते एका क्षणात सोडून दिलं. पती वनात गेल्यानंतर आता पुत्रही निघून गेला. आत्मज्ञान संपन्न असून सुद्धा वासराचा वियोग झाल्यावर हंबरणाऱ्या गायीसारखी व्याकुळ झाली. होणारच ना, मनुष्य आहे म्हणल्यावर दुःख होणार की मुलगा निघून गेल्यावर. पण त्याच्यावर नियंत्रण मिळवलं हे महत्वाचं आहे. विदुरा, आपला पुत्र कपिलदेव रूप भगवान हरीचं चिंतन करता करता तिला ऐश्वर्यसंपन्न घराबद्दल सुद्धा उपरती झाली. मग भगवंताच्या एकेका अवयवाचं ती समग्र चिंतन करू लागली. भगवत भक्तीचा प्रवाह, प्रबळ वैराग्य, यथोचित कर्माचं अनुष्ठान, याच्यामुळे तिला ब्रह्मसाक्षात्कार झाला. चित्त शुद्ध झालं. आत्म्याच्या ध्यानामध्ये मग्न झाली. मायेचं आवरण दूर झालं. भगवंतामध्ये बुद्धी स्थिर झाली. जीवभाव नष्ट झाला. सर्व क्लेशापासून मुक्त होऊन परमानंदामध्ये निमग्न झाली. आता सदैव समाधीमध्ये राहू लागली. विषयाच्या खरेपणाबद्दलचा भ्रम नाहीसा झाला. शरीराची सुद्धा शुद्ध राहिली नाही. तिच्या शरीराचं पोषण सुद्धा दुसऱ्याकडून होत होतं. शरीर अतिशय दुर्बळ झालं होतं, पण तिचं तेज आणखीच वाढलं होतं. धुळीने माखलेलं रत्न जसं दिसावं किंवा धुराने व्याप्त अग्नी जसा दिसावा, तशी ती त्या वल्कलामध्ये दिसू लागली. तप करता 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 शरीराची तिला शुद्ध सुद्धा राहिली नाही. अशा प्रकारे कपिलानी सांगितलेल्या मार्गाने थोड्याच दिवसामध्ये तिने भगवंताला प्राप्त करून घेतलं. ज्या स्थानावर तिला सिद्धी प्राप्त झाली ते परमपवित्र स्थान सिद्धपद, आता सिद्धपूर म्हणतात, या नावाने प्रख्यात झालं. त्या सिद्धपदाला देवहूतीला सिद्धी प्राप्त झाली. योग साधनेनं शरीराचा सगळा मळ नाहीसा झाला आणि तिच्या शरीराचं नदीमध्ये रूपांतर झालं. काय भाग्य आहे.
तिच्या शरीरातून नदी निर्माण झाली. तीच सिद्धगणाकडून सेवन करणारी श्रेष्ठ नदी सिद्धदा झाली. महायोगी. आता इकडे कपिल महामुनी कुठे गेले? आईच्या शरीरातून नदी निर्माण झाली, त्याला मुक्ती मिळाली. अजून काय पाहिजे? भगवान कपिल सुद्धा मातेची आज्ञा घेऊन ईशान्य दिशेकडे निघून गेले, म्हणजे बंगालकडे. आसाम बंगाल हे प्रांत ईशान्येकडे आहेत ना. दिशा सुद्धा कुठं कळतात? ती वर्गात शिक्षकांनी शिकवायची असतात, दिशा कोणत्या काय. नाही आलं तर खाड दिशे मुस्काळत दिली म्हणजे लक्षात राहते. पण आता मारलं की शिक्षकावरच केस करतात पालक. ज्या ज्या गोष्टी करता शाळेत मार खाल्लाय त्या गोष्टी आपण अजून विसरलो नाहीत. समुद्रापाशी आले गंगासागर. तो बंगालचा उपसमुद्र नाही, त्याला गंगासागर म्हणतात. आणि इकडे तो अरबी समुद्र नाही, इकडे सिंधू सागर आहे. सिंधू नदी मिळते. अरबाचा कुठला? अरबांच्या बापाचा आहे का समुद्र? समुद्र आपला आहे. पण काय आहे, सगळी नावच बदलली. तो शहराची नावं बदललीत, प्रांताची नावं बदललीत. ती पुन्हा पहिल्यांदा केली पाहिजेत आपण. समुद्राने